वेळ सकाळची 9 वाजण्याची आहे. ठिकाण आहे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातलं भेटागाव शिवार. मी त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. नेमकं वास्तव शेतकऱ्यासोबत जे घडतं ना, ते अतिशय लाजिरवाणे असतं. असाच एक प्रकार भेटागावात घडलेला आहे, जे माझ्या पाठीमागे आहेत शेतकरी उभारलेले. या शेतकऱ्यांनी शेतामध्ये त्यांच्या योजना घेतल्या होत्या आणि गायगोट्याची योजना होती. ते योजना जी आहे त्याची त्यांना मोबदला मिळाला नाही शेतकऱ्यांना, असे म्हणून त्यांनी मला सकाळी फोन केला होता. सकाळी 7 वाजल्या सुमारास या शेतकऱ्याचा फोन आला मला, म्हणून मी त्याच्या शेतात पोहोचलो आहे आता. पण खरं प्रकरण काय असतं ना, वास्तव परिस्थिती दाखवणार फक्त आमचं एक टुडे समाचार हे चॅनल आहे. आम्ही गावखेड्यातले असो शहरातले असो कुठलाही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी आता लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या भेटा गावात आहे. माझ्या पाठीमागे जे उभारलेले शेतकरी आहेत, या शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलंय, कागदपत्र सुद्धा आहेत माझ्यासोबत, त्यांची ती फाईल आहे. आणि हे बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे, या योजनेतून जनावरांचा गोठा ही योजना आहे. आणि मोहन अंगद माने हा जो शेतकरी आहे, भेट्याचा शेतकरी आहे, आणि मोहन अंगद मानेच्या शेतातच आहेत आपण. माझ्या पाठीमागं गायगोठा त्यांनी जनावरांसाठी तयार केलेला आहे आणि त्याला प्रशासकीय मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. प्रशासकीय मंजुरीची तारीख आहे 16/3/2024. तांत्रिक मान्यता क्रमांक आहे त्याचा 14/10/62, दिनांक 15/3/2024 रोजी त्यांना तांत्रिक मान्यता सुद्धा मिळाली. कामाचे संकेतांक क्रमांक सुद्धा दिलेले आहेत त्यांना. आणि कार्यान्वित यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय भेटा, ग्रामपंचायतच्या कार्यालय यंत्रणा जी आहे, हे काम करण्याची यंत्रणा ती ग्रामपंचायत कार्यालयाचं भेटा आहे. काम सुरू झाल्याचा दिनांक आहे 17/5/2024 हे बघा. आणि काम समाप्त झाल्याचा दिनांक जो आहे तो 23/5/2024. म्हणजे 5 दिवसामध्ये हा जो माझ्या पाठीमागा आहे ना, हा गोठा 5 दिवसात तयार झाला, असं कागद बोलतात. कागदावरच आहे सगळं. आणि या शेतकऱ्याने संपूर्ण तयार केला गोठा. पण शेतकऱ्याला मिळाले फक्त 8,191 रुपये. आता गोठा तयार कधी झाला? 23/5/2024ला. म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे. आता जवळपास 1 वर्ष 2 महिने होऊन गेले या प्रकरणाला, तरी शेतकऱ्याला बिल मिळालं नाही, असं शेतकऱ्याचं म्हणणं होतं. सकाळी मला फोन केला म्हणून इथपर्यंत पोहोचलो मी. परिस्थिती काय आहे? अपेक्षित खर्च आहे 7,091 रुपये, मात्र मिळालेत 8,191 रुपये. म्हणजे शेतकऱ्याला एवढेच पैसे मिळालेत. याची मंजूर कुशल काम व इतर कामाचा जी रक्कम आहे ते 70,097 रुपये आहे. असं म्हणजे हे पूर्ण ही फाईल आहे शेतकऱ्याची, आणि या फाईलवर सगळं दिलेलं आहे त्यांनी, आणि हे कागदावरच आहे सगळं. शेतकऱ्याचं नेमकं काय म्हणणं आहे, शेतकऱ्याला किती पैसे मिळाले आणि खरं प्रकरण काय आहे, वास्तव प्रकरणाकडे आपण, शेतकरी इथून माझ्या पाठीमागे आहेत, मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवणार आहे. आपण त्यांच्या नेमकं काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, शेतकऱ्याची व्यथा तुम्हीच बघा आता. काय नाव तुमचं? मोहन अंगद माने, गाव? भेटागाव, तालुका औसा, जिल्हा लातूर. बरं, काय झालं? तुमच्या पाठीमागे शेड आहे, ते कशाचं शेड आहे? ही आपल्याला जनावरांसाठी गाय गोठा म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आपल्याला याचा लाभ भेटलेला आहे. कधी भेटला तुला? याचा लाभ आपल्याला 2024 मध्ये भेटलेला आहे. बरं, किती महिन्यात? 3ऱ्या महिन्यात आपली मंजुरी आलेली आहे. कोणाच्या नावावर आहे शेत? कोणाच्या नावावर? मोहन अंगद माने, म्हणजे मी स्वतःच लाभार्थी आहे. किती आहे शेत तुम्हाला? शेत आपल्याला 4 एकर आहे. मग काय झालं पुढं? आपण सगळ्याच्या आधी गोठा तयार केलेला आहे. माझ्याकडे जनावर हे असल्यामुळे पहिलं थोडं डबडं होतं, ते मुडीत आलं. मग आपल्याला जनावरांसाठी लवकर गोठा तयार करण्यासाठी मी ICC बँकेमध्ये नेऊन सोनं ठेवलं. तिथून 1 लाख रुपये उचलले. जवळपास 1.5 लाख रुपये गोठ्याला खर्च केला. आणि ही आपण सगळे कागद सगळ्याच्या आधी गोळा करून रोजगार सेवकापाशी दिली. आणि रोजगार सेवकानं आपले कागद लवकर अपलोड केले नाहीत, 6 महिन्यानं उशिरा अपलोड केले. आणि रोजगार सेवकानं कमीत कमी आणि इंजिनियरनं 9,200 रुपये आपले ह्या गोट्यासाठी बिल काढण्यासाठी पैसे घेतलेले आहेत. कसे घेतले तुम्ही? पैसे कसं काय दिले त्यांना? पैसे दिल्याशिवाय पुढे कामच होत नाही. म्हणजे पुढे साहेबाला द्यावे लागतात, म्हणजे रोजगार सेवक पैसे. आणि पैसे देऊन सुद्धा तर आता आमचा ही जे आता बिल आले 4-8 दिवसात 28 लाख रुपये भेटायला बिल पडले. मग एक त्याचे 5-6 शेत गोटेवाले आहेत आणि 1 जण विहीरवाला आहे. बाकीचे पैसे गेले कुठं?
तुम्ही रोजगार सेवकाला पैसे दिले का कोणाला दिले? रोजगार सेवकाला दिले, स्वतः इंजिनियरला निघून औषधाला पैसे दिले इंजिनियरच्या हातात. त्याशिवाय किती दिले ते? इंजिनियरच्या हातात MB लिहायला 2,500 रुपये, 5,000 रुपये मंजुरीसाठी आणि 1,500 रुपये रोजगार सेवकाला MB फिरवण्यासाठी आणि 200 रुपये 8,019 रुपये बिल काढण्यासाठी रोजगार सेवकाला पैसे 200 रुपये दिलेले आहेत. कुठले रोजगार सेवक? भेटेचेच आहेत. तुम्ही काय म्हणले पुन्हा त्यांना? आपण काहीच नाही, पैसे दिले, बिल येतंय म्हणजे आता बजेट पडणार आहे, शासनाकडे बजेट नाही. आणि तर त्यांनी बिल येणार आहे त्याचं आधीच ताळेबंद करून कागदी मेळ लावून काही शेतकरी महाग गाळले आणि काही शेतकऱ्याच थोडं मिळून काढून रोडच्या कामाची गुत्तेदाराची बिलं काढण्यासाठी आमच्या फाईलीच अपलोड केल्या नाहीत त्यांनी. रोडचे म्हणजे गावाची महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून रोड असतात त्या रोडचे बिलं काढण्या. म्हणजे तुमचं त्यांचा काय विषय त्या कामाचा? पण ती जर कामं चालू असली म्हणजे आमच्या जर फाईली अपलोड असल्या तर शेतकऱ्याचं बिल ठेवून ती गुत्तेदाराचं बिल काढता येत नसते. असं आहे का? बरं तसं बी आपल्याला काय घेणं देणं नसलं, 28 लाख रुपये बजेट पडलं, मग गेलं कुठं? मग आमच्या फाईली आम्ही आधी कामं करायची. आता आपला FTO नंबर जी आहे ते 25-26 मध्ये आपण शासनाला जरी भांडायला गेलो तर शासन म्हणतं की तुमचे बिल पेंडिंग नाहीत, प्रोसिजर मध्ये आहेत, असं त्यांनी केलेलं आहे. एक शाळा खेळलेली आहे. मग ह्या संदर्भात मी पंचायत समितीला इंजिनियर साहेबाला भेटायला गेलो. ज्या टायमाला मला कळालं त्या टायमाला इंजिनियर साहेबांनी मला बोलवून घेतलं, मला भेट दिली नाही. मला म्हणले की मी माझ्या मंडळीला सोडायला लातूरला चाललोय. मला म्हणले की तुम्ही लातूरला या. मी म्हणलं माझ्या मागे जनावर आहेत, मला लातूरला येता येत नाही, मी गावाकडे चाललोय. आणि त्यांनी मला पुन्हा ही प्रत ऑनलाईन केलेली पाठवली, पण ह्याच्यावर कुठंही तारीख ऑनलाईन केलेली नाही. फक्त 24-25 म्हणून तारीख आहे. आम्ही फक्त सबूत मागत होता की ऑनलाईन केलेली तारीख, तर त्यांनी ही आपल्याला मोबाईलवर पाठवलेलं आहे, ते आपण काढून घेतलं आहे आणि ही सगळी आपली MB इथं जवळ आहे. आता काय घोटाळा झालाय मग फाईलीमध्ये? नाही, त्यांनी फाईलीच आपल्या अपलोड 6 महिन्यांनी लेट केले. की आताचे जे FTO ह्यांचे बिल पडलेले जे FTO आहेत ती 10व्या महिन्यातली आहेत, ऑक्टोबर मधली आहेत, काय डिसेंबर मधली आहेत. आणि आमचे डायरेक्ट FTO 1 एप्रिल मधली आहेत, म्हणजे ह्या चालू वर्षातले. म्हणजे शासनाचा नियम कसा असते, मार्च टू मार्च साल असते त्यांचं. म्हणजे आपल्याला शासन पुढल्या 26 मार्च पर्यंत बी पैसे देऊ शकते. म्हणजे 2 वर्ष ह्या 70,000 घोळत बसायचं का? किती रुपये येते त्याला? 78,000 रुपये येतात. आपल्याला 8,019 रुपये आलेले आहेत आणि 19 रुपये आले. तुम्ही दिलेत किती त्यांना? त्यांना आपण 9,200 रुपये दिलेत. कसे दिलेत? पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा काहीच नाही. प्रत्येक शेतकऱ्याला महाराष्ट्रातले माझं आव्हान आहे, कुठल्याच शेतकऱ्याचं कुठल्याच इंजिनियरनं बगर पैसे घेता काम केलेलं नाही. इतके सळतेत शेतकऱ्याला आत्महत्या करायची ही वेळ येते. कशा पाहिजे येते? ह्यांच्या सिस्टममुळे येते आहे. आणि मी काल आमच्या लातूर ग्रामीणच्या आमदार साहेबाला ह्या संदर्भात भेटायला गेलतो, तर त्यांची कार्यकर्त्याची मिटिंग असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला भेटू दिलं नाही. तिथं माझा मुद्दा काय ती 2 गोष्टीत मांडून घेतला नाही. ती म्हणले BDO साहेबाची उद्या बदली आहे, तुम्ही काय बोलणार आहो म्हणले. आज BDO साहेबाची बदली आहे म्हणून. बदली बी झाली तर कुठं जाणार आहेत ती? महाराष्ट्र सोडून जाणार आहेत का? चौकशीला काय लागलंय तुम्हाला? चौकशी करण्यासाठी मी तिथं गेलतो तरी कार्यकर्त्यांनी मला बोलू दिलं नाही. तुम्ही म्हणले 26 तारखेला मुख्यमंत्र्याचा दौरा आहे, त्याच्या तयारीत आहेत म्हणले आमदार साहेब. तुम्ही 26 तारखेच्या नंतर या, तुमचं 26 काय आहे ती बोलू. मग आता काय तुम्ही लिखित तक्रार वगैरे कुठे दिली आहे का? काहीच नाही. कुठं द्यायची? वरूनच झालंय म्हणजे. त्यांना विचारलं रोजगार सेवकाला आमचं बजेट कसं आलं नाही, वरूनच आलंय. पण वरून खालून कुण्या पद्धतीने वर गेलं ही तर आम्हाला सांगावं लागतं नाही. याची चौकशी कोण करणार आहे? तुम्ही आता पैसे दिलेत म्हणता, आरोप करतो त्यांच्यावर, असं वाटतंय का? आरोप करता म्हणजे दिलेतच साहेब आपण पैसे दिल्याशिवाय तर कुठलंच काम करीत नाहीत हे अधिकारी. तुम्ही त्यांना पैसे कशाला दिले? तुम्ही लाचलुचपत विभागाला तक्रार का केली नाही? मग कुठं तक्रार करायची थोड्यासाठी साहेब? आणि ही असतेच म्हणजे पैसे दिल्याशिवाय कामच होत नाहीत, पैसे द्यावेच लागतात. तसं तर गेल्या वर्षी 8 ऑगस्टला एकदा बजेट पडलेलं आहे पंचायत समितीला, आणि त्याच्या आधी आपली कामं पूर्ण झालेली आहेत. आणि खास ही MB लिहावा इंजिनियरांना न पैसे दिल्यामुळं त्यावेळी टायमाच माझं बिल गेलेलं आहे. त्या टायमाला सुद्धा माझं सगळं टोटल काम झालेलं होतं. दुसरे कोणाची बिल निघाली गावात? निघालीत की. तुमचं का बरं अडकलं? ही शाळा रोजगार सेवकाची पैसे घेऊन शाळा केलेली. मग आता काय करणार तुम्ही? आता काय करायचंय? कुठं तक्रार देवी? काय अडाणी शेतकऱ्याला काय कळालंय? मी फक्त 7वी शिकलेला साहेब. काय कळालंय? माझी मुख्यमंत्र्याला एवढीच कळकळीची विनंती आहे की शेतकरी जे आत्महत्या करतोय, आज मी 1,02,400 रुपये ICC बँकेचं कर्ज काढून गोटेचं काम केलेलं आहे. माझ्या शेतातलं उत्पन्न निघालेलं भरून मी ती सोनं सोडवून आणलं. जवळपास 13-14 हजार रुपये त्याचं व्याज भरलंय मी. आणि ही ह्यांना लाचलुचपत दिलेले 9,000 रुपये. मला गोट्याचे किती शिल्लक राहिले? शेतकऱ्याला लुटायचं काम चालू आहे.
आणि आपले लाडके गोरगरिबाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत भरत गोगावले साहेब, मंत्री आहेत हे रोजगार हमी योजनेचे. त्यांनी ह्याची दखल घ्यावी. कुठं तर शेतकरी आत्महत्या कसं करतोय ही बघावं. काय टाइम आहे त्याच्यावर? ह्याच्याशिवाय शेतकऱ्याला न्याय कसा भेटल? आता कुठं बी हिंड लाव तर कोणच बोलायला तयार नाही. सगळं वरून झालंय म्हणते. वरून कुठून गेलं? आणि आता ह्या काही मी 2022 मध्ये शेतातलं लाईट बिल भरलेलं आहे, डिमांड पावती. तर आता शासनानं ही योजनाच बंद करून टाकली आहे. मला जमीन आहे 4 एकर साहेब, 4 एकर जमीन आहे. मला तर सोलार बसत नाही. 700 फूट बोर आहे. बोर चालतं एवढं, तर ह्याला सोलारची बी योजना चालत नाही. आता 1 वर्षापासून शासनानं काय केलेलं आहे की सगळ्याला सोलार पंप द्यायचे, नवीन वीज जोडणी नाही कुणालाच. शेवका ही 2-3 वर्षांनी हेल्पाट आणतोय साहेब. 1000 फूट वायर आहे उसाच्या पलीकडून खाली, तसंच बोर चलित आहो. मिडी मोडत्यात, वारं वावदान येत ती नीट करता. तुम्ही आता हे गायगोट्याचा विषय म्हणता, ग्रामपंचायत मार्फतच योजना घेतली? हा, ग्रामपंचायत मार्फत. ग्रामसेवकला सरपंचाला भेटले का तुम्ही? भेटले की, ती म्हणते वरूनच झाली. ग्रामसेवक काय आले नाहीत गावावर. सरपंच आम्हाला त्या दिवशी असं पंचायत समितीमध्ये भेटले होते, वरूनच झाले म्हणले. असं सरपंच साहेबांनी माझ्या देखत ती ऑनलाईन करणाराला विचारलं असं कसं झालंय, तर वरूनच झालंय. पण खालून कागद कोण्या पद्धतीने तुम्ही कागदी मिळवलाय ती तर कळू द्या ना आम्हाला. गोरगरीब जनतेला लुटू नका. आज बी शेतकरी ही देशाचा पोशिंदा म्हणतात, शेतकरी राजा म्हणतात. पण शेतकरी देशाचा पोशिंदा नसून शेतकरी ही असल्या सिस्टीमच्या पायाखाला पाय पुसणं आहे. ही आज मी ह्या तुमच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो शासनापर्यंत. ही माझी बातमी जावीच. प्रत्येक शेतकऱ्या महाराष्ट्रातल्या माझं आव्हान आहे. ही माझा आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार दादा आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत माझा ही आवाज जावा आणि माझी कुठंतरी चौकशी करावी आणि माझ्या गोट्याचं बिल लवकरात लवकर काढून द्यावं. असं शेतकऱ्याला कुठल्याच सळूनी काहीतरी कायदा तयार करावा. ह्यांनी. काय नाव मामा? बाळासाहेब माणिक जेटनवरे. गाव? गाव भेटा, तालुका औसा, जिल्हा लातूर. काय झालंय प्रकरण नेमकं? आता तुमचं काय, कशासाठी, काय विहिरीचा काय विषय? आमच्या गोट्याचे बिलच पडलं नाही. बरं, बिल येऊन त्या आमच्या पाठीमागटले ऑनलाईन अगोदर झाले आणि आमचं मागं ठेवलं. का बरं ठेवलं? आता हे कार्यकर्त्यांनी काम केलं. पैसे पाहिजे, पैसे घेतले याच्यासाठी काम कार्यकर्त्यांनी. किती? आता बजेट पडलं त्यांनी 28 लाख रुपये. मग आम्हाला पैसे आले नाहीत. ते 28 लाख रुपये बजेट आले. हा, मग हे कसं केलंय, काहीच 5-6 लोकांना आले तर त्यांचे कार्यकर्ते अशा लोकांना आले तर बाकीच्याला आम्हाला आले नाहीत पैसे. हा, मग त्यांच्या अगोदर आम्ही गोटे तयार केले. ते गोटे तयार करताना पदरून पैसे घालवले. हा, पदरूनच पैसे घातले. पण आता आमच्या मी काहीच ठेवलं ना आमच्या जवळ, पण पैसे आले नाही तर 5-6 लोकांना आलेत. 5-6 लोकांना कसं काय आलं तुम्हाला? कसं काय? आम्हाला पैसेच पाठवले नाही त्यांनी ऑनलाईन केलं. त्यांनी पैसे घेतले. ऑनलाईन कोणी केलं? त्या लोकांनी केलं. आम्हाला काय म्हणतात, कार्यकर्त्यांनीच केलं ते. तुमच्याकडून काय पैसे घेतलेत का? तुमच्याकडून पैशाची मागणी केली काय? नाही, पैशाची मागणी केली ती, पण त्याने तरी बी पैसे दिले त्याने. आम्ही त्यांना दिलेत का? हा, किती दिले तुम्ही? 3-3 हजार रुपये दिले. कोणाला दिलेत? कोणाला दिले? कोणाला? ते ह्याला कार्यकर्त्याला दिले. ते गावातल्या का बाहेरच्या? गावातल्या. तुम्ही कोणा त्यांना म्हणलं नका पैसे बिल मिळालं नाही? म्हणलं होतं. ते म्हणते तर 4 दिवसात पडतंय, 8 दिवसात पडतंय. मग त्यांच्या अगोदर त्यांचे पैसे निघाले, आमचे का निघाले नाहीत? आम्हाला बाकीच काय, आम्हाला ते जे आहे ते पैसे बिल निघावं. मामा, मग आता हे तुम्ही गोटा बांधायला पैसे ते कुठून काढले? अहो, सावकारकडून पैसे काढले. शेवटी पुन्हा पैसे चार्जेस होऊन राहिले. स्वतःच्या बायकोच्या अंगावर सोनं विकलं. आज आम्हाला तेल मीठ खायला सुद्धा पैसा नाही. एवढी आमची गरीब अशी परिस्थिती झाली आहे. मग आता मग बिल बी काढी नाही तर नाही, बी करण्याचं. आज आम्हाला आत्महत्या करायची एवढेपर्यंत आमच्या गावात तयार झाले. आता काय करावं? सावकार रोज घरी यायला आमच्या. किती पैसे काढले? हा, किती पैसे काढले? 2 लाख रुपये काढले. कधी काढले? ती गोटा बांधायच्या अगोदर काढले. ती 78,000 रुपये लागतील. 78 का लागतील, पण ती जी आहे का, ते
बाकीचे काम करायला लागतात की एवढ्यात होत नाही का गोटा? गोट्या तेवढेच कुठला होते. हा हा गोट्याला 2 लाखाच्या वर गेलेत पैसे. मग आता हेच काय ते आम्हाला गोट्याचे पैसे काढून मिळावे की. बघा लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या भेटा या गावच्या शेतकऱ्यांनी त्यांचं जनावरांचा जी गोटा आहे ती गोटा तयार करून 14 महिने पूर्ण झाले, मात्र त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला नाही. एका शेतकऱ्याला फक्त 8,000 रुपयाच्या जवळपास पैसे मिळाले आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेत. हे जनावरांचे गोटे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढले. एका शेतकऱ्यानं, मोहन माने या शेतकऱ्याने तक्रार केली की त्यांचे स्वतःचे जे दागिने आहेत घरचे ते बँकेत घाण ठेवून त्यांनी पैसे काढले आणि गोटा बांधला. दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण सावकाराकडून पैसे काढले असा आरोप केलाय. आता प्रकरण नेमकं काय घडलेलं आहे, धक्कादायक आरोप केले त्याच्यामध्ये त्यांनी की ते जी फाईल लागते, फाईलला पैसे लागतात त्या, आणि पैसे हे त्यांनी त्यांच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या रोजगार सेवक जे आहेत विष्णू ढोले यांना पैसे दिलेत असा शेतकऱ्यांना गंभीर आरोप केलाय. मात्र प्रकरणाच्या सगळ्या बाजू, दूध का दूध पाणी का पाणी, आमचं दाखवणारं एकच चॅनल आहे. आता आपण प्रकरणाची दुसरी बाजू, नेमकं शेतकऱ्यांनी आरोप केलेत खरे आहेत, पण हे खरेच आरोप केलेत हे खरे आहेत का हे प्रकरण जाणून घेण्यासाठी मी प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा दाखवणार आहे. या गावचे ग्रामपंचायतचे रोजगार सेवक जे आहेत विष्णू ढोले नेमकं काय म्हणतात, त्यांना फोन केला आहे आम्ही, ते शेतामध्ये आहेत, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यांची मुलाखत दाखवणार आहेत. पाहूया आपण थेट. काय नाव तुमचं? विष्णू दत्तात्रय ढोले. बरं, गाव भेटा. बरं, काय करता तुम्ही? मी रोजगार सेवक आहे. ग्रामपंचायत? हा, ग्रामपंचायत. हो. बरं. ते मोहन माने यांनी तुमच्यावर आरोप केलेत की त्यांचा जनावरांचा गोटा होता आणि ते तुम्ही फाईल करताना त्यांच्याकडून पैसे घेतले असं त्यांचा आरोप आहे. तुम्ही आणि इंजिनियरने मिळून पैसे घेतले. काय प्रकरण आहे ते खरं, नेमकं काय घडलंय? नाही, पैसे काय घेतले नाही त्यांच्याकडून. त्यांनी बिल निघणं ह्या वैयक्तिकाच्या पाशी आरोप केले आमचे. मग ते त्यांची कधी फाईल मंजूर झाली आहे का? फाईल त्यांची आपण ऑगस्ट मध्ये दाखल केली आहे सगळ्याच्या सोबत ऑफिसला. आता काही जणांचं निघालं नाही, ते ऑनलाईन प्रॉब्लेममुळे त्यांचं म्हणजे आम्हाला ऑफिसचं काय माहित नाही. सगळ्याच्या सोबतच फाईल दाखल केली आहेत. ती म्हणतात की दुसरे पण एक शेतकरी आहेत त्यांनी पण म्हणतात पैसे घेता म्हणून. नाही, आता ते वैयक्तिकाच्या पुढे आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, असं कोणतंही म्हणजे आपण हे केलेलं नाही, पैसे घेतले नाहीत. मग त्यांनी आरोप केले तुमच्यावर, मग ती कसे आहेत? ते आरोप चुकीचे आहेत. मग ती फायली कशा दिल्या? मग लिगल आपण फायली दिले आहेत. इंजिनियर साहेब अगर मी कोणीच म्हणजे पैसे घेतलेले नाहीत. त्यांनी वैयक्तिकाची पशी कुठे आरोप करत आहेत आमच्यावर. वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक त्यांनी दिवस पकडत आहेत गावातले असल्यामुळे. कशासाठी? आता काय माहिती त्यांचं. आता आपण सोबतच लिगली सगळ्याच्या फायली सोबतच दाखल केल्या आहेत. 14 महिने झालं फाईल होऊन पैसे निघत नाही. आता शासनाने पेमेंट पाठवलं नाही त्याला. आता साहेब आम्ही काय करणार? दोन्ही शेतकरी आरोप केले. आता दोघांचे ते आता काय माहित नाही मला, पण त्यांनी आता आरोप का त्याच्या वैयक्तिक आकाशापोटी केले आहेत. खोटे कधी आरोप? आरोप खोटे आहेत. बघा, ऐकलं ना शेतकऱ्याच्या व्यथा, किती धक्कादायक आरोप शेतकऱ्यांनी केलेले आहेत. शेतकऱ्याकडून पैसे सुद्धा घेतले असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना पैसे दिल्याशिवाय काम होत नाही शेतकऱ्यांचे. हे मोहन माने जे शेतकरी आहेत ना, यांनी सोनं घाण ठेवलं बँकेमध्ये. ही त्याची पावती आहे सोन्याची. गोटा बांधण्यासाठी, जनावरांचा गोटा बांधायला त्यांना योजना मिळाली म्हणून अपेक्षेने त्यांनी पैसे मिळतील गोट्याचे म्हणून हे सोनं घाण ठेवलं. हे त्यांचं काम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र. आता याच्यावर सह्या सुद्धा आहेत. त्या प्रमाणपत्रावर लाभधारकाची स्वाक्षरी आहे, ग्रामविकास अधिकाऱ्याची सही आहे, ग्राम रोजगार सेवकाची सही आहे, तांत्रिक सहाय्यक त्यांची पण सही आहे, इथं सरपंचाची सही आहे, विशेष तांत्रिक अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती औसा यांची पण सही आहे. आणि काम पूर्ण झालंय म्हणून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंचायत समिती औसा जिल्हा लातूर, पूर्णत्वाचे प्रमाणपत्र. काम पूर्ण झालंय म्हणून प्रमाणपत्र दिलंय आणि 14 महिने झाले शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्याची व्यथा मी तुम्हाला दाखवलेली आहे. ज्या ठिकाणी अशा शेतकऱ्यांना सरकारनं, लोकप्रतिनिधींना लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर मग शेतकरी अनेक कर्जामध्ये संकटात सापडू शकतो. शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येते. शेतकरी बऱ्याच शेतकरी त्रस्त झालेले आहेत. अशा शेतकऱ्यांना योजना सरकार दाखवतंय, मात्र कागदावर फक्त येतात आणि शेतकऱ्याला प्रत्यक्ष त्याचा लाभ मिळत नाही. प्रत्यक्ष उदाहरण आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. जे शेतकरी बोललेत तेच मी तुम्हाला दाखवतो. ज्या ठिकाणी घटना घडली, ज्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती आहे, वास्तव शेतकऱ्यावर आलेली परिस्थिती,
शेतकऱ्याला मिळालेली योजना, शेतकऱ्याला मिळालेले पैसे आणि अडकलेले पैसे आणि शेतकऱ्याला होत असलेला त्रास हा शेतकऱ्याच्या तोंडूनच मी तुम्हाला ऐकवलेला आहे. शेतकऱ्याची व्यथा मी तुम्हाला दाखवलेली आहे. सरकार मायबापानं या भागातील लोकप्रतिनिधींनी, पुढाऱ्यांनी अशा घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा शेतकरी अनेक समस्यातून भरला जातोय, तसाच या पण समस्यातून शेतकरी भरडून जाऊ शकतो. शेतकऱ्याला व्याज भरायची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांनी व्याजानं पैसे काढलेत असं सुद्धा एका शेतकऱ्यानं सांगितलंय. आणि मोहन माने या तर शेतकऱ्यांना सोनच गहाण ठेवलंय. म्हणजे नेमकं परिस्थिती काय आहे शेतकऱ्याला आलेली, शेतकऱ्यावर परिस्थिती कशी ओढवलेली आहे हे मी तुम्हाला आज या स्टोरीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विषय कोणतेही असो, आम्ही आरपार आणि थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आजचा विषय कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आमचं चॅनल 1 नंबरचं आहे. या चॅनलची वर्ष 4,80,00,000पेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी अशी घटना घडलेली असेल किंवा काय असेल तर मला थेट संपर्क करा. मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवणार आहेत. कॅमेरामॅन जावेद शेखसोबत मी हुकमत मुलानी, बेटा, तालुका औसा, जिल्हा लातूर. योजनेचं GSTचे बिलाची पावती आहे, त्यांची तारीख आपण प्रिंट काढलेली तारीख आहे. 24-25 हो का, नुसतं 17/5/24/25 आणि ही अंगद माने सोनं नेऊन ठुलं. इथं डेट आहे बघा 15/5/2024. 1,02,400 रुपये आपण उचलले, काम पूर्ण केलं. ह्याने आपल्याला बजेट नाही म्हणून का बरेच दिवस ताटकळत ठुलं आणि गुत्तेदाराची आणि मोजक्या काय पुढारी लोकांची बिलं काढण्यासाठी आमच्या फाईली अपलोड उशिरा केल्या.